नमस्कार मंडळी, उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज मी इथे पौष्टिक असे लाडू केलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये एनर्जी खूप डाऊन होते, आपली थकवा जाणवतो, ॲसिडिटीचा खूप त्रास होतो। अशा वेळी या एका लाडवाचं तुम्ही सेवन करा। सकाळच्या चहाच्या ऐवजी किंवा दुपारच्या चहाच्या ऐवजी तुम्ही हा फक्त एक लाडू खावा। ॲसिडिटी होणार नाही किंवा थकवासुद्धा जाणवणार नाही। अतिशय पौष्टिक असे हे लाडू होतात। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे गॅसवर एक पॅन गरम करून घेतला आहे। त्याच्यामध्ये 2 कप मखाना घेतलेला आहे। मखाना आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे। मखाना हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। त्याच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस यासारखे पोषक घटक असतात। रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो मखानामुळे। आता इथे मी कुरकुरीत होईपर्यंत एक 5 मिनिटं मखाना भाजून घेतलेला आहे स्लो गॅसवरती। आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा, म्हणजे तो पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत मी पॅनमध्ये 1 कप इथे नाचणी घेतलेली आहे। नाचणी ही गुणधर्माने थंड असल्याने उन्हाळ्यात ह्याचं आवर्जून सेवन केलं जातं। हाडांच्या मजबूतीसाठी आणि कॅल्शियमचा स्रोत सगळ्यात जास्त नाचणीमध्ये असतो। तुम्हाला माहीतच असेल, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नाचणीमध्ये असते। नाचणी मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून घेतली होती आणि फॅनखाली वाळवून घेतली होती। आणि आता ही स्लो गॅसवरती आपल्याला एक 5 मिनिटं भाजून घ्यायची। नाचणी बारीक असल्यामुळे लगेच करपते, त्याच्यामुळे भाजताना खूप काळजी घ्यावी लागते। नाचणी पण इथे हलकीशी चमकदार अशी दिसते बघा। नाचणी आपली इथे 5 मिनिटं मी भाजून घेतलेली आहेत। एका दुसऱ्या ताटामध्ये ही काढून घेऊया। नाचणी पण आपल्याला पूर्णपणे इथे थंड करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये मी इथे पाऊण कप जवस घेतलेले आहेत। जवस पण आपल्याला इथे अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत, कारण जवस बारीक असतात त्याच्यामुळे ते पटकन करपतात। अगदी पूर्णपणे असे उडेपर्यंत जवस आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। जवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असते, त्याच्यामुळे वेट लॉससाठी उपयोग होतो किंवा पचनक्रिया सुधारते। पित्ताचा त्रास होत असेल तर तो कमी होतो। आणि जवसामध्ये सगळ्यात जास्त ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, त्यामुळे हृदयरोगासाठी आणि ब्लड शुगर नियंत्रित राहते। आणि लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी तर ओमेगा 3 आवश्यक असतं, त्यावेळा जवस तर आवर्जून खाल्ले जातात। औषधी अशी जवसाची चटणी कशी करायची याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, आपल्या चॅनलवरती आहे। जवस पण इथे काढून घेतलेत मी। त्याचबरोबर इथे पॅनमध्ये मी 1 कप खारीक पावडर घेतलेली आहे। खारीकसुद्धा अतिशय उपयुक्त असते, तुम्हाला माहीतच आहे। पहिल्यांदा आता या खारकामध्ये काही गाठी असतील ना, त्या मोडून घ्यायच्यात। नंतर त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मी इथे तूप घातलेलं आहे। तूप घालून आपल्याला हे खारीक पावडर भाजून घ्यायची आहे। इथे तुम्ही खारीक पावडरच्या ऐवजी खजूरचा सुद्धा वापर करू शकता। इथे खारीक पावडरसुद्धा मी तुपावरती चांगली भाजून घेते आहे। स्लो गॅसवरती भाजायचे आहेत, कारण खारीक पावडर ही खूप बारीक असते आणि ती लगेच खाली तळाला लागते, करपते। मस्त भाजल्याचा याचा सुगंध येतो। खारीक पावडरमध्ये सुद्धा कॅल्शियम, आयर्न आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्याच्यामुळे साखरेऐवजी या खारीक पावडरचा वापर जास्त करून केला जातो, कारण गोडवा निर्माण होतो। खारीक पावडर पण मी 2-3 मिनिटं चांगली भाजून घेतलेली आहे। परातीमध्ये काढून घेते सगळी आता इथेही। सगळ्यात अगोदर आता इथे नाचणी आणि जवस दोन्ही थंड झालेले आहेत, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये जवस ग्राइंड करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये सगळं एकत्र ग्राइंड करायचं नाही आहे, जवस सेपरेट ग्राइंड करायचे आपल्याला, नाचणी पण सेपरेट ग्राइंड करून घ्यायची आहे। इथे जवस पण मी बारीक इथं पावडर करून घेतलेली आहे। हे बघा, या प्रकारे अशी फाईन पावडर झालेली आहे चांगली। तुम्हाला जर जाडसर आवडत असेल तुम्ही जाडसर पण ठेवू शकता। आणि पॅनमध्ये पुन्हा हे जवसाची पावडर घालून घ्यायची। त्याचबरोबर पुन्हा इथे मी नाचणीसुद्धा मिक्सरमधनं ग्राइंड करून घेते। तुम्हाला जर हे सगळे झंझट करायचे नसेल तर तुम्ही सरळ नाचणीचं पीठ जरी आणलं ना आणि नंतर ते भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। इथं मी नाचणीचं पीठ पण तयार करून घेतलं आहे। हे जरासं मी रवाळ केलेलं आहे, अगदी बारीक असं केलं नाही आहे। हे बघा, या प्रकारे, म्हणजे लाडू आहेत ना ते टाळ्याला चिकटत नाहीत आपल्या, जरासं जाडसर असलं की। आता हे नाचणीचं पीठसुद्धा या जवसाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी आपले जे मखाने आहेत ना ते सुद्धा आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे आहेत। मखाने भाजताना ते अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजणं गरजेचं आहे। तसं जर नसेल, कुरकुरीत नसतील तर हे चांगलं ग्राइंड होत नाही, त्याचं पीठ तयार होत नाही। हे पण आता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा असं थोडंसं रवाळ असं ग्राइंड केलेलं आहे। हे बघा, या प्रकारे थोडंसं हलकंसं रवाळ केलेलं आहे। त्यानंतर आता हे पण आपल्याला जवसाच्या आणि नाचणीच्या पिठामध्ये एकत्र करायचं आहे। आता सगळं मी इथं पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत।
ह्याच्यामध्ये जवसाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि मखाण्याचं पीठ. आता हे तिन्ही पीठ आपण एकत्र करून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये आता तूप घालायचं आहे. मी इथे पाऊण कप तूप घेतलेलं आहे, त्याच्यातलं अर्ध तूप इथे मी घातलेलं आहे. मगाशी खारीक पावडर भाजताना सुद्धा मी 1-2-3 चमचे तूप त्याच्यामध्ये घातलं होतं. या प्रकारे थोडं थोडं तूप घालून आपल्याला आता हे जिन्नस भाजून घ्यायचे. जवस किंवा नाचणी आणि मखाना अगदी कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ही पिठं आपल्याला जास्त वेळ भाजावी लागणार नाही आहेत. फक्त आपल्याला याच्यामध्ये तूप ॲड करायचं आणि तूप घालून थोडंसं खमंग वास येईपर्यंत भाजायचं आहे. आता इथे पुन्हा मी थोडं अजून तूप घातलेलं आहे या प्रकारे, आणि आता तूप घालून पुन्हा हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. काय होतं याच्यामुळे खमंग असा वास लागतो तुपाचा ह्याला, आणि पीठ तुपामध्ये भाजल्यानंतर लाडू आपले खूप अगदी मस्त चविष्ट असे होतात. आता हे भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. पीठसुद्धा अगदी मोकळं मोकळं होऊन येतं, नाहीतर मग आपले लाडू की नाही अगदी चिकट होतात आणि ते टाळ्याला चिकटून राहतात. तुपामध्ये भाजल्यामुळे ते रवाळ असे होतात. आता त्यामध्ये अजून एक मी 2-3 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे भाजून घेते. ऑप्शनल आहे, तुम्ही घालणार असेल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता. याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि मनुकाचे काही काप घेतलेले आहेत आणि हे तुपामध्ये भाजून घेते. तूप मी अगदी थोडं घातलेलं आहे इथे. त्यामध्येच आता मी इथे कलिंगडच्या बिया आहेत माझ्याकडे, त्या घातलेल्या आहेत. त्याही याच्यामध्ये मी भाजून घेते. तुम्ही याच्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आता 1 मिनिटवर मी हे भाजून घेतलेलं आहे. भाजलेले ड्रायफ्रूट्स या मिश्रणावरतीच घालून घ्यायचेत. आणि आता काय करायचं आहे, आपण ही खारीक पावडर आणि ही तिन्ही जी पिठं आहेत ते आणि ड्रायफ्रूट सगळं एकत्र पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. ही पहिल्यांदा प्रोसेस करून घ्यायची, म्हणजे हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स होतं. काही जर गाठी असतील पिठामध्ये त्या हाताने अशा एकसारख्या मोकळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. या प्रकारे सगळे ड्रायफ्रूट सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण गुळाचा पाक करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये अजून एक 2-3 चमचे मी तूप घातलेलं आहे. अशा प्रकारे मला एकूण पाऊण कप तूप लागलं होतं आणि त्यामध्येच मी 2 कप इथे गूळ घातलेला आहे. आपण 1 कप खारीक पावडर वापरलेली आहे, त्याच्यामुळे मी 2 कप इथे गूळ वापरलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा थोडा कमीसुद्धा वापरू शकता. गूळ 1.5 कप वगैरेसुद्धा घेऊ शकता किंवा थोडा वाढवूसुद्धा शकता. याच्यामध्येच मी 3-4 चमचे पाणी घातलेलं आहे. कारण का माहिती आहे का, आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला इथं वितळून घ्यायचा आहे आणि मग त्याचा घट्टसर पाक होऊ नये त्यासाठी म्हणून मी गुळामध्ये इथं थोडं पाणी घातलेलं आहे. आणि आता हे सगळं गूळ इथं मी वितळून घेते. या प्रकारे तुम्ही बघू शकता आता गूळ सगळा वितळलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता काहीच खडे असे राहिलेले नाही आहेत. गूळ पूर्णपणे असा वितळून पातळसर असा करून घेतलेला आहे. आता हा गरम आहे. आता हे झालेला आहे आपला पाक, इथे आपण इथे घालून घेऊया. कुठलाही मी पाक तयार केला नाही आहे, फक्त गूळ वितळून घेतलेला आहे आणि पूर्ण या मिश्रणावरती हे गुळाचं मिश्रण घालायचं आहे आणि एकत्र करायचं आहे. आत्ता हे खूप गरम असतं, त्याच्यामुळे लगेच हाताने नाही चमच्यानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे आता हे मिश्रण सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. तुम्ही इथे जायफळ पावडरसुद्धा वापरू शकता. आणि वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं कोमट आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही आहे. जरासं हलकंसं गरम असेल ना त्याच वेळेला हे पटपट लाडू वळायचे आहेत, कारण गूळ तोपर्यंत पातळ असतो आणि भरभर आपले लाडू हे वळले जातात. खूप जर मिश्रण थंड करून घेतलं तर खूप ड्राय पडतं आणि खूप कडक असे लाडू होतात किंवा वळतासुद्धा येत नाहीत. आत्ता मऊसर मिश्रण आहे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा हा लाडू वळवून झालेला आहे. पटकन लाडू वळला जातो, कारण उरलेले पण जे मी ड्रायफ्रूट्स ठेवले होते गार्निशिंगसाठी ते घातलेले आहेत. आणि हे लाडू आता पटपट आपण वळवून घेऊया. मस्त असे वळले जातात आणि अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप एनर्जी डाऊन होते आपली, थकवा जाणवतो किंवा उष्णतेचा खूप त्रास होतो आपल्याला. अशा वेळेला तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता किंवा दुपारी चहा घेण्याच्या ऐवजी तुम्ही हा एक लाडू घेऊ शकता. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो उन्हाळ्यामध्ये त्यांनी तर आवर्जून हा लाडू खावा. आता या प्रकारे मी सगळे लाडू करून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असे हे आपले सगळे लाडू इथे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा.